कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीनं शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे। शुक्रवारी दिवसभरात भवानी मंडप ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, सीपीआर चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, पोलीस अधीक्षक कार्यालय ते कसबा बावडा शुगर मिल, दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर ते कावळा नाका, मिरजकर तिकटी ते बागल चौक, जनता बाजार, उमा टॉकीज आणि लक्ष्मीपुरी या परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली। यावेळी 5 हातगाड्या, 2 केबिन, 186 स्टँड बोर्ड, 15 वजन काटे, 22 छत्र्या, 12 स्टॅच्यू आणि 12 स्टूल असं साहित्य जप्त करण्यात आलंय। विविध क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या मान्यवर व्यक्ती आणि संस्थांचा कोल्हापूर चित्पावन संघाच्या वतीनं शनिवारी सत्कार करण्यात आला। यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या जयश्री भागवत, पत्रकार समीर देशपांडे, केशव भावे, डी.के. जोशी, सुष्मिता गाडगी यांचा समावेश होता। मकरंद करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला जयंत बर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाला श्रीकांत लिमये, नंदकुमार मराठे, रोहित परांजपे, संगीता आपटे, सीमा गोखले, माधव करंजीकर, मुकुंद गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात विविध कार्यक्रमांनी साजरा केला। त्याचाच एक भाग म्हणून 101 कार्यकर्त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला अभिषेक घालत उद्धव ठाकरे यांना उदंड आणि निरोगी आयुष्यासाठी साकडं घातलं। करवीर तालुका प्रमुख विराज पाटील यांच्या पुढाकारानं झालेल्या या कार्यक्रमाला अवधूत साळोखे, अरुण अब्दागिरी, करण भिलुगडे, धैर्यशील पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। करवीर तालुक्यातील उजाळेवाडी इथल्या शिवपार्वती नगरमधील मोकळ्या जागेत लमाण समाजातील 40 कुटुंबांनी आपली शेड-वजा घरं बांधली होती। मात्र अतिक्रमणाच्या नावाखाली उजाळेवाडी ग्रामपंचायतीनं 15 मे रोजी ती घरं काढून टाकली। लमाण समाजातील लोकांना निवारा मिळावा अशी मागणी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। 15 ऑगस्टपर्यंत या गोरगरिबांना त्यांची घरं मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय दलित महासंघाच्या वतीनं देण्यात आलाय। प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाप्रमुख बबलू चौगले, सरिता पवार, सविता राठोड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथं राहणाऱ्या आदिनाथ कुईंगडेनं एका महिलेसोबत मोबाईलवर चॅटिंग केलं होतं। त्याबाबत करण भिलुगडे, अक्षय भिलुगडे, अभय मोरे, इंद्रजित मोरे, कुलदीप कोथळे, ऋतुराज भिलुगडे यांनी आदिनाथ कुईंगडेला जाब विचारला। तसंच शिंगणापूरमधून आदिनाथचं अपहरण करून बेदम मारहाण केली। ही घटना 27 जुलै रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास घडली होती। कुईंगडे यांनी आपली सुटका करून घेऊन करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी रविवारी रात्री शिंगणापूरमधून 6 संशयितांना अटक केली। त्यांना न्यायालयानं आज 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजी येथील नदीवेस मार्गावरील वरदविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडमध्ये 3 पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली। त्यानुसार शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेऊन रोख 4120 रुपये, 6 मोबाईल, जुगार खेळण्याचं साहित्य आणि 2 दुचाकी असा 2 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय। सांगली जिल्ह्यातील आष्टा इथं राहणाऱ्या 33 वर्षीय समीर कबीर महाबरे हा लेबर ऑफिसर म्हणून काम करतो। हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या एका 29 वर्षीय महिलेशी महाबरेची ओळख झाली होती। या ओळखीचा फायदा उठवत महाबरे यानं त्या महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले। अंकली, पन्हाळा, कोल्हापूर इथल्या लॉजवर आणि पीडित महिलेच्या घरी शरीर संबंध ठेवून लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याची तक्रार त्या महिलेनं हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे। याबाबतचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव करतायत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या नेहरू विद्या मंदिरच्या शैलजा पाटील या शिक्षिकेनं इयत्ता 2रीच्या वर्गात बोलक्या विद्यार्थ्यांबरोबरच वर्गातल्या भिंतीही बोलक्या केल्या आहेत। चित्रमय रंगीत वर्ग साकारण्यासाठी शैलजा पाटील यांनी प्रथम स्वतःचे पैसे जमा करत पालकांना वर्ग रंगवण्यासाठी निधी देण्याचं आवाहन केलं। पालकांनी एका आठवड्यामध्ये त्यासाठी निधी उभारला। या ड्रीमर्स क्लासचं उद्घाटन प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार आणि मुख्याध्यापिका नलिनी साळुंखे यांच्या उपस्थितीत झालं। यावेळी सुनील पाटील, डॉक्टर स्वाती खाडे, संजय पाटील, शिवाजी गुरव यांच्यासह पालक उपस्थित होते।
करवीर हायकर्स ग्रुपच्या वतीनं पन्हाळा ते पावनखिंड मोहीम पूर्ण करण्यात आली आहे। या मोहिमेत 7 वर्षीय शिवांश सावेकर पासून ते 72 वर्षीय रावसाहेब साळुंखे यांच्यासह महिला वर्गाचाही लक्षणीय सहभाग होता। ब्रह्मदेव पाटील यांच्या हस्ते बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचं पूजन करून मोहिमेला सुरुवात झाली। पावनखिंडीचं पूजन करून मोहिमेची सांगता झाली। या मोहिमेत महाराष्ट्र, कर्नाटकातून सुमारे 150 शिवभक्त सहभागी झाले होते। या मोहिमेचं संयोजन दीपक सावेकर, विक्रम कुलकर्णी, आनंदा डाकरे, अनिल भोसले, किशोर कारंडे, तेजस सावेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केलं। शिवाजी विद्यापीठाच्या सेवानिवृत्त माजी सैनिकांचं विविध मागण्यांसाठी 21 जुलैपासून धरणं आंदोलन सुरू आहे। आंदोलनाच्या आजच्या 9व्या दिवशी माजी सैनिकांनी विद्यापीठाच्या दारातच नागाची पूजा करून झोपलेलं विद्यापीठ प्रशासन जागं व्हावं अशी प्रार्थना केली। तसंच प्रतिकात्मक नागाच्या प्रत्येक फण्यावर माजी सैनिकांच्या मागण्या लिहिण्यात आल्या होत्या। मागण्या मान्य होईपर्यंत टप्प्याटप्प्यानं आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा शिवाजीराव परुळेकर यांनी दिला। यावेळी मधुकर पाटील, रवी जाधव, अरुण पवार, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांच्यासह माजी सैनिक उपस्थित होते। राधानगरी तालुक्यातील फेजिवडे इथं राहणाऱ्या ऋतुराज कांबळेनं एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। एप्रिल 2025 मध्ये कोल्हापुरातील कसबाबावडा इथल्या बहिणीच्या घरी नेऊन ऋतुराज कांबळेनं त्या मुलीवर अत्याचार केला। त्यातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली। त्यानंतर सोमवारी ऋतुराज कांबळे विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी ऋतुराज कांबळेला अटक केली आहे।